रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण जे घर दाखवतोय हे घर तुमचं ठाणा स्टेशनपासनं साधारणतः 1-1.5 किलोमीटर अंतरावरती उथळसर लोकेशनला असणारं हे घर असणार आहे. जे मंडळी ठाणा स्टेशनपासनं जवळ घर बघतायत त्यांच्यासाठी खरं तर हे घर असेल. ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग, आपला मिडल फ्लोअरला एक 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला 652 652 कार्पेट असणारा. आणि ह्याच्यासोबत मात्र कार पार्किंग आपल्याला मिळणार नाही, पण एक बाईकची कार पार्किंग खाली आपल्याला मिळू शकते, पण 4 व्हीलर पार्किंग आपल्याला मिळणार नाही. ज्या मंडळींकडे 4 व्हीलर नाही त्यांच्यासाठी हा फ्लॅट असू शकतो, किंवा जर घ्यायचं म्हटलं तर त्या पद्धतीने ते होऊ शकतं. घरात तसं जर बघितलं तुम्ही तर घरात मोकळी थोडीशी हवा आहे, उजेड वगैरे पण आहे. हवा आहे म्हणजे हे बघा, पडदे थोडेफार तुम्हाला हलतायला दिसतात. आजूबाजूला बिल्डिंग्स नाही असं नाही, आजूबाजूला नक्की बिल्डिंग्स आहेत, पण घरामध्ये तसं बघितलं तर चांगलं कामही केलेलं आहे. अधिक फर्निचरमध्ये जर समजा मूवेबल काही गोष्टी आहेत त्या बाकी त्या घेऊन जातील, आणि बाकी ज्या फिक्स फर्निचर आहे ते बाकी तसंचे तसं तुम्हाला मिळणार आहे. कारण की हे जे घर आहे हे घर साधारणतः 5 ते 6 वर्ष जुनं असणारं घर आहे. हे जे बाहेर जर आपण गेलो तर ईस्टला आहे, आतमध्ये त्यांना वेस्टला आहे. आणि तसं बघितलं तर समोर 2 फ्लॅट आणि ह्या साईडला एकटा एक फ्लॅट असणारा हा 2 BHKचा फ्लॅट मिळेल. यांनी इथं शिवरॅक लावून घेतले. अधिक जर तुम्ही बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं सेफ्टी डोअरही लावलेलं आहे. सेफ्टी डोअरच्या आतमध्ये आल्यानंतर हा दरवाजा आहे, आणि दरवाजाच्या तुम्ही जर आतमध्ये आलात तर आतमध्ये पण परत त्यांनी इथं शिवरॅक म्हटलं तरी शिवरॅक तुम्हाला मिळेल. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची खिडकी पण लावलेली आहे, जिथं तुम्हाला हवा वगैरे प्रॉपरली येत आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला सिटिंग आहे. इकडे त्यांनी वरती फॉल सिलिंग वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की केलेलं आहे. आणि जर तुम्ही ह्या साईडला आलात तर इथे मात्र त्यांनी मग असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं TV युनिट ह्या साईडला बाकी मस्त सेट करून ठेवलेलं आहे. ह्याच्या जर अपोजिटला आपण आलो तर इथे त्यांनी डायनिंगचा सेट प्रॉपरली व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं सेट केलेला आहे. सुंदर आणि चांगल्या पद्धती तुम्हाला इकडेही मिळेल. म्हणजे जागा जर बघितली तर मोकळी आणि सुंदर तुम्हाला चांगली वापरायला नक्की मिळते. आणि नंतर ह्या साईडला आला तर मॉड्युलर चांगल्या पद्धतीचं किचन बनवलेलं आहे, जे तुम्ही बघू शकता. स्टोरेज किंवा मग हे सगळं असं एल शेपमध्ये असं चांगलं मोठं किचन तुम्हाला मिळतं. वॉशिंग मशीन त्यांनी इथे ठेवलेली आहे. ही वॉशिंग मशीन मात्र ते घेऊन जातील. वरती स्टोअर वगैरे पण त्यांनी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं सेट करून ठेवलेलं आहे. ज्या मंडळींना घोडबंदरला जायचं नाही, जवळची जवळ राहायचं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्कीच चांगला असू शकतो. इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला जर आपण आलो तर बेडरूम्स असणार आहेत. आता इथे जर आला तर समोर एकदम तुम्हाला सुंदर आणि मोठं चांगलं प्रशस्त असतं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेटचं सगळं मोठं कॉमन आहे, पण ते खूप मोठं आणि चांगलं नक्की तुम्हाला मिळतं. आणि नंतर जर आपण इकडे आलो तर इथे परत तुम्हाला एक बेडरूम मिळतं. ह्या बेडरूमकडे जर आपण आलो तर ह्या बेडरूमला आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही खरोखर खूप मोठं आणि प्रशस्त नक्की असणार आहे. तुम्ही ह्या साईडला बघू शकता. असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडे ह्या बेडरूमसाठी असं दिले गेलेलं एक बेडरूम आहे. आणि कपाट जर तुम्ही बघितलं तर ड्रेसिंग टेबल लावलेला आहे. अधिक वरती सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं काम, मजबूत केलेलं काम तुम्हाला मिळतं. आणि इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत मस्त आणि चांगल्या पद्धतीची स्टँडिंग बाल्कनी उपलब्ध आहे, जी मोठी आणि प्रशस्त मात्र नक्की असणार आहे. हा तुमचा स्टेशन रोड असणार आहे. स्टेशनला तुम्ही इथून गेला तर 10 मिनटात पायी तुम्ही जर गेले तर 10 मिनटात तुम्ही स्टेशनला पोहोचणार आहात. त्याच्यामुळे मला असं वाटते हा जर बेडरूम बघितला तर ह्याच्यात पण त्यांनी सुंदर AC वगैरे हे सगळं व्यवस्थित, बेड वगैरे असं सगळं सेट तुम्हाला मिळणार. ज्या मंडळींकडे वेळ नाही आहे काम करण्यासाठी, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा फ्लॅट सुंदर आणि चांगला नक्की असू शकतो. जर आपण त्याच्या अपोजिटला परत आलो तर इथे पण मोठा आणि चांगला बेडरूम तुम्हाला इकडे मिळतो. हा बेडरूम पण खूप मोठा, खूप चांगला. इकडे जर तुम्ही बघितलं तर TV युनिट्स किंवा स्टोरेज, स्टडी टेबल, परत इकडं वरती फॉल सिलिंग, आणि ह्या साईडला परत त्यांनी एक मस्तपैकी असं कडाप्पा लावून इकडे पण जर तुम्ही बघितलं तर खिडकी बिडकी असं मोकळं ढाकलं तुम्हाला वातावरण ह्या साईडला पण मिळतं. इकडं पण त्यांनी स्टोरेजसाठी सुंदर चांगल्या पद्धतीचं बेड कम सोफा लावलेला आहे, जो ह्याच्यासोबत सेट असणार आहे. हे तुम्हाला आहे असंच मिळणार आहे. आणि वरती जर बघितलं तर कपाटं वगैरे हे सगळं स्टोरेज वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं बनवलं गेलेलं असणार आहे. अशा पद्धतीचा हा खरं 2 BHKचा फ्लॅट आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे याच्यात पार्किंग उपलब्ध नसणार आहे. 2 व्हीलरची कार पार्किंग मात्र आपल्याला नक्की मिळणार आहे. विशेष म्हणजे ह्या फ्लॅटमध्ये जर मेंटेनन्सचा विचार केला तर 2400 रुपयाचं मेंटेनन्स असणार आहे, 2400. ज्या लोकांना कमी मेंटेनन्सचं घर पाहिजे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे सुंदर आणि चांगलं नक्की असू शकतं. विशेष म्हणजे ह्या बिल्डिंगला OC, CC त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत. बिल्डिंगला OC आहे, CC आहे. कोणत्याही बँकेकडनं आपण लोनचा प्रस्ताव जर दिला तर लोनही आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये उपलब्ध मिळणार आहे. राहिला प्रश्न रेटचा,
तर आता इथे रेट असा आहे 1,25,00,000 ह्या मालकांनी अपेक्षित किंमत ठेवलेली आहे, म्हणजे ठेवलेली किंमत आहे. समोर बसल्यानंतर किंवा घर आवडल्यानंतर आपलं पेमेंटचं शेड्यूल वगैरे कसं असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर मग तुम्ही त्यांना जी ऑफर करणार त्या ऑफरवरती ते विचार करतील. पण कमी मात्र रेट होणार आहे, पण खूप कमीची अपेक्षा धरणंपेक्षा थोडंफार कमी करण्याची त्यांची मानसिकता असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आम्ही रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमच्याकडून आमच्याकडनं रोज काहीतरी गोष्टी येत राहाव्यात, तुम्हाला त्यातली एखादी गोष्ट पटावी आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला पुढं वाटचाल करता येऊ शकते. आमचे जास्तीत जास्त घरं बघत राहावेत, जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आमच्याकडनं तुमच्याकडे एक गोष्ट नक्की येत राहील. तर त्यास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.